17,84,00,000 रुपयांची पाणीपट्टी थकबाकी तत्काळ भरा, अन्यथा कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित करू अशी नोटीस पाटबंधारे विभागानं कोल्हापूर महानगरपालिकेला बजावली आहे। वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात ग्राहक मंचानं पहिल्यांदाच धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला निष्काळजीपणे शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी 2,15,000चा दंड ठोठावलाय। दंडाची रक्कम 30 दिवसांच्या आत न भरल्यास व्याजासह ही रक्कम पीडित पाटील यांना द्यावी लागणार आहे। 50,000च्या लाच प्रकरणी गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झालेले धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांच्या निलंबनाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलाय। तर कर्मचारी संजय बोरसे यांच्यावर येत्या 2 दिवसात निलंबनाची कारवाई होणार आहे। धुळे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ही माहिती देण्यात आली आहे। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं साक्री येथील दुय्यम निबंधक कार्यालयात 3 जणांना तब्बल 2 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलाय। या 3 लाचखोरांनी एक जमिनीच्या खरेदी व्यवहारासाठी तब्बल 6 लाखांची मागणी केली होती। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाच्या आज तिसऱ्या दिवशी किरणोत्सव मार्गामध्ये असलेल्या अडथळ्यामुळे आज किरणोत्सव झालाच नाही। यामुळे भक्तांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली। किरणोत्सवाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणांची तीव्रता चांगली असल्यामुळे देवीच्या चरणापर्यंत किरणं पोहोचली होती। मात्र आज किरणोत्सव समितीनं किरणोत्सव मार्गामध्ये येणाऱ्या अडथळ्यांची पाहणी केली आणि येत्या काही दिवसात हे अडथळे दूर करण्यासंदर्भात आश्वासन दिलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।